नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या भागामध्ये असे होणार की ज्या क्लासमध्ये काकूने सिंधूसाठी दारू ओतली होती तो ग्लास योगायोगे मधूच पिऊन घेते आणि मधू खूप असा सर्व जगासमोर तमाशा करते, कारण मधूला नशा खूप चढलेली असते। आणि त्यानंतर सर्वजण हे निघून गेलेले असतात आणि जाता जाते सिंधू ही काकूला म्हणत असते की काकू, तुम्ही अजूनसुद्धा बदलले नाही, काय गरज होती तुम्हाला त्या ग्लासमध्ये दारू ओतण्याची। आणि मधुताईंवर ही वेळ आलीच नसती तर लगेच सिंधूला सुद्धा खूप राग आलेला असतो, कारण सिंधूने त्या ग्लासमध्ये दारू ओतताना बघितलेली असते। तर सिंधू रागाने तेथून राशीला घेऊन निघून जाते। तेव्हा ऋतुराज म्हणत असतो की वहिनी, आपला सर्व प्लॅन हा फ्लॉप झाला। तेथे राजश्री सुद्धा असते। तर काकू म्हणत असते की मी हा ग्लास त्या सिंधूसाठी त्यामध्ये बियर ओतली होती आणि मला माहिती नव्हते की तो ग्लास मधूच ऐनवेळेस येऊन पिऊन घेईन, आणि जर सिंधूने तो ग्लास घेतला असता आणि ती जर दारू पिली असती तर आज हा तमाशा पाहणे लायकीचा झाला असता। राजश्री म्हणते की काय काकू, तुम्ही काय गरज होती हे सर्व करण्याची, आणि तो ग्लास सिंधूऐवजी तर मधूनेच घेऊन घेतला, आणि जर हे राघवला समजले तर राघवला काय वाटेल। तर लगेच राघव हे सर्व ऐकतो आणि काकूला म्हणत असतो की काकू, मला एक गोष्ट कळेन का, तुम्हाला सिंधूला दारू पाजायची काय गरज होती आणि हे सर्व करून तुम्हाला काय मिळणार होते। तर काकू म्हणते की माझ्या मनाची शांती, कारण ती मुलगी तुला आणि तुझ्या बाळाला घेऊन हे घर सोडून निघून गेली, त्यामुळे मला तिला परत या घरात कधीही येऊन द्यायचे नाही, म्हणून मी हे सर्व केले। सिंधू या घरात परत येऊ नये, आणि तिने जो काही दारू पिऊन जर तमाशा केला असता तर तिला स्वतःची लाज वाटली असती, परत या घरात येण्याची तिची हिंमत सुद्धा राहिली नसती, म्हणून या कुटुंबासाठी मी हे सर्व केले। राघव म्हणतो की हे सर्व करून तुम्हाला काय मिळणार होते, आणि सिंधू, तुम्हाला वाटत होते की माझ्या जीवनात वादळ निर्माण घेऊन येईन, पण जे काही खड्डा तुम्ही सिंधूसाठी खांदला होता त्या खड्ड्यामध्ये मधू स्वतः पडली, आणि आपल्या जे काही कुटुंबाची जी काही बेइज्जती झाली आणि मधूची सुद्धा, ती कशी भरून निघणार, आणि हे सर्व करून काय मिळाले तुम्हाला। राघव म्हणतो की तुम्हाला जर माझी काळजी असती तर तुम्ही अशा वागलाच नसता, काय गरज होती। माझे सर्व ऑफिसचे हे लोक आले होते, आणि जे काही DIG सर, होम मिनिस्टर यांच्यासमोर माझी किती बेइज्जती झाली याची तुम्हाला काय कल्पना असणार, म्हणून राघव काकूवर खूपच ओरडतो। काकू म्हणते माझ्यावर का ओरडते, मधूला काय गरज होती सिंधूला आणि तिच्या मुलीला येथे बोलवण्याची, आणि तुम्ही जेव्हा तिकडे सिंधूकडे गेले तेव्हा सिंधूबद्दल तो आम्हाला काहीच सांगितले नाही, आणि मधूने सुद्धा शेवटी आमच्यापासून हे सर्व लपवलेच, आणि ती सिंधू आणि तिची मुलगी आपल्या घरात घुसण्याचा प्रयत्न करतात तेव्हा सुद्धा तुम्ही काहीच कसे बोलत नाही। तर राघवला काकूचा खूपच राग येतो। त्यानंतर इकडे सिंधू ही रात्री झोपताना तिला राघवची खूप आठवण येत असते, आणि जे काही पार्टीमध्ये झालेले क्षण आहे की राघवने मधूबरोबर डान्स केला आणि राघवच्या डोळ्यामध्ये सिंधूविषयीच प्रेम होते, आणि राघव हा मधूबरोबर रागाने डान्स करत होता, हे सर्व सिंधूला आठवत असते आणि तिच्या डोळ्यामध्ये राघवविषयी पाणी येत असते। इकडे राघवसुद्धा हा जे काही राशीने मधू आणि त्याच्यासाठी ॲनिव्हर्सरीचे गिफ्ट दिलेले असते ते गिफ्ट बघून त्याच्यासुद्धा डोळ्यामध्ये पाणी येते, आणि सिंधूविषयी त्याच्या मनात आठवण येत असतात। राघव विचार करतो की सिंधूने मधू आणि मला हॅपी ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा का दिल्या असतील, आणि मला आणि मधूला एकत्र पाहून सिंधूला तर आनंद झाला असेल की नाही। तर सिंधू ही मनात खरंच अजूनसुद्धा माझ्यावरच प्रेम करते, म्हणजे कांताबद्दलचे जे काही हे सत्य आहे ते खोटे की नाही असे राघवला वाटत असते। दुसऱ्या दिवशी सकाळी मधूला जाग येते आणि ती मोबाईलमध्ये रात्री जो व्हिडिओ आहे तो बघते, तर तिला खूप असे लाजल्यासारखे होते। तेव्हा राघव येतो आणि राघव म्हणतो की मधू, काय झाले, तू इतकी डिस्टर्ब का झाली। मधू म्हणत असते की रात्री जे काही घडले त्याच्याबद्दल खरंच मी तुमची माफी मागते, आणि खरंच मला खूप लाज वाटते, कारण पार्टीसाठी रात्री होम मिनिस्टर आणि DIG सर हे सर्व आले होते, त्यांच्यासमोर मी अशी पराक्रम करून दाखवला आणि तो तमाशाच्याच लायकीचा होता। तर मधूला खूप असे बेइज्जत झाल्यासारखे वाटते। त्यानंतर इकडे वंश आपल्या स्कूलमध्ये असतो, आणि तो आपल्या जे काही स्पर्धा येणार असते त्याची प्रॅक्टिस करत असतो। तर काही मुले असतात ते वंशला चिडवत असतात, आणि ह्यावेळेस तू तर खूपच प्रॅक्टिस करतो, आणि आता ह्या स्पर्धेमध्ये तू विनर बनणार की लास्ट विनर। तर ते सर्वजण वंशला हसू लागतात। तर वंश म्हणत असतो की या सर्वावर माझ्या डॉक्टर आंटीचा पूर्ण विश्वास आहे की मी जिंकणार, आणि माझ्या आईचा सुद्धा।
ज्या मुलाबरोबर 2 आयांचा आशीर्वाद असतो तो मुलगा हा स्पर्धेमध्ये नक्की जिंकत असतो। वंश म्हणत असतो की मी तुम्हाला जिंकूनच दाखवील। तेवढ्यात राघव येतो आणि राघवला बघून ते सर्व मुले हे तिथून पळून जातात। तर राघव म्हणतो की ते मुले तुला पुन्हा त्रास देत होती। तर वंश म्हणतो की आता मी यांना जिंकून कसे दाखवायचे ते सांगतो आणि त्यामुळे मी नंतरच त्यांच्याशी बोलेन। तर लगेच राघव हा वंशला घेऊन डॉक्टर आंटी म्हणजे सिंधू आणि राशीकडे येत असतो। तर इकडे सिंधू ही राशीला जेवण भरत असते आणि राशी म्हणत असते की मी वंशच्या घरी जेव्हा गेले होते तेव्हा वंशने मला खूप काही असे फोटो अल्बम्स दाखवले आणि त्यामध्ये वंशचा एकसुद्धा लहान फोटो नव्हता। सिंधू मनात विचार करते की वंश आणि राघव आणि मधूने ह्या अनाथ घेतलेला आहे त्यामुळे त्याचा लहानपणचा कसा फोटो असणार। तर इकडे राशी विचारते आपले जे काही अल्बम्स आहेत त्यामध्ये आई मी तर तुझ्या सोबत आहे, बाबा एका पण सुद्धा फोटोमध्ये नाही आणि वंश बरोबर तर त्याच्या आईबाबांचा दोघांचा सुद्धा फोटो आहे। मग बाबा हे मला भेटले की नाही आणि लहानपणापासून त्यांनी मला बघितले सुद्धा नाही का। सिंधू म्हणत असते की राशी मी तुला सांगितले ना बाबांचा विषय नको। तर राशी ही सिंधूवर रागवते आणि त्याच वेळीच राघव हा वंशला घेऊन सिंधूच्या घरी येतो। सिंधू ही वंशला आतमध्ये घेते आणि राघवला म्हणते की तुम्ही जाऊ शकता। काल पार्टीमध्ये तुम्ही माझा खूपच छान पाहुणचार केला आणि मी तुम्हाला ॲनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा सुद्धा दिला आणि त्यासुद्धा मनापासून। राघव म्हणतो की सिंधू तुझा काहीतरी गैरसमज होतो, मधू आणि माझ्यामध्ये तसे काहीच नाही, पण मधू ही दारू प्याली होती त्यामुळे ती नशेत सर्व काही बोलली। तर सिंधू दरवाजा लावून घेते। सिंधूला खूप टेन्शन येते की राघवने मधूला त्यांच्या जीवनामध्ये का जागा दिली असेल। तर सिंधू ही काहीतरी लिहित असते आणि ते शकू आत्या येते। तेव्हा शकू आत्या ही सिंधूला विचारत असते की सिंधू काय लिहिते। सिंधू म्हणत असते की मला त्या पार्टीमध्ये खरंच काही गरज नव्हती जाण्याची, मला खूप गिल्टी फील होते की मी नांदगावला सोडून येथे का आली असेल आणि त्या आश्रमात नोकरीसुद्धा मी का घेतली असेल यामुळे मला खूप पस्तावासुद्धा येतो। शकू आत्या म्हणत असते की सिंधू असे का बोलतेस। सिंधू म्हणत असते की मी अनाथ आश्रमाची नोकरी यासाठी स्वीकारली कारण वंशमध्ये जो काही हा त्रास आहे तो इतर मुलांना कसा होत असेल आणि त्यांना डॉक्टरची काय गरज असेल। वंशची जी काही ही अवस्था झाली ती इतर मुलांची अवस्था होऊ नये म्हणून मी ती नोकरी स्वीकारली। शकू आत्या म्हणते की सिंधू तू हे काय बोलतेस, वंश आणि आश्रम यांचा काय संबंध। तर बोलता बोलता सिंधू बोलून जाते की मधू आणि राघवने वंशला त्या अनाथ आश्रमामधून दत्तक घेतलेले आहे। शकू आत्याला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो। शकू आत्या म्हणते की सिंधू तू हे काय बोलतेस। त्यानंतर इकडे राशीबरोबर गप्पा करता करता वंश हा दरवाजात आलेला असतो आणि सिंधू आणि शकू आत्या जे काही बोलत असतात की वंश हा मधू आणि राघव यांचा मुलगा नाही तर अनाथ आश्रमामधून दत्तक घेतलेला तो मुलगा आहे। तर सिंधू शांत होते आणि वंशने मात्र हे सर्व ऐकलेले असते आणि वंशला खूप मोठा धक्का बसतो। तर वंशची अवस्था आणखीनच बिकट होते। तर वंश विचार करतो की राशी मला विचारत होती की तुझ्या आई आणि बाबांच्या लग्न म्हणजे जे काही फोटो आहे तर लहानपणचे तुझे फोटो का नाही, म्हणून वंशला ते सर्व सत्य आठवते। वंश पुढे काय करावे ते समजत नसते। त्यानंतर सिंधू ही बाहेर जाण्यासाठी निघलेली असते आणि ऐनवेळेस तेथे मधू येते। तर मधू ही सिंधूची माफी मागत असते की काल जो काही हा माझ्याकडून तमाशा झाला त्याबद्दल खरंच मला माहिती नव्हते। सिंधू म्हणत असते की हो तुम्ही काल जे काही वागलात ना त्यामध्ये काहीतरी एक तुमची चूक असेल। सिंधू ही मधूबरोबर काहीच उत्तर देत नाही आणि वंशला घेऊन जाऊ शकता आणि उद्या सकाळीच त्याला एक्सरसाइजसाठी घेऊन या, बाकी मला तुमच्याबरोबर काहीच बोलायचे नाही असे म्हणते। तर इकडे वंश हा कुणाबरोबर काहीच बोलत नसतो। राशीसुद्धा त्याच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करत असते मात्र वंश हा नाराजच असतो। मधू त्याला घेऊन गाडीतून जात असते पण वंश काही उत्तर देत नसतो। वंशला जो काही हे सिंधू बोललेले म्हणजे वंश हा मधू आणि राघव यांचा मुलगा नाही ते क्षण आठवतात आणि वंशच्या मनावर खूप मोठा असा आघात झालेला असतो आणि वंश अचानक घर सोडून सुद्धा जातो आणि वंशला शोधण्यासाठी राघव आणि हे मधू सिंधूच्या घरी येतात आणि सिंधूला त्याचा जाब विचारतात। तर सिंधू स्वतः वंशला शोधण्यासाठी राघव आणि सिंधू एकत्र जातात। तर राघव आणि सिंधूला एकत्र गेलेले पाहून मधूला तर मात्र खूप मोठा धक्का बसतो। तर राघव आणि सिंधू वंशला शोधून आणणार का हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।